गेल्या 5 वर्षापासून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदानं हुलकावणी दिली। या हुलकावणी मागे दिल्लीतील भाजप श्रेष्ठी असल्याचा आरोप होऊ लागलाय। देवेंद्र फडणवीस हे अमित शहांच्या मनातील मुख्यमंत्री नसल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। अमित शहांच्या मनातला मुख्यमंत्री कोण? फडणवीसांना शहांचा विरोध असल्याचा राऊतांचा आरोप। संजय राऊतांच्या दाव्याचा भाजपकडून इन्कार। उद्धव ठाकरेंचं सरकार पाडल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटलं होतं। किमान 2024च्या विधानसभेआधी 1.25 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती, पण या दोनही शक्यतांपैकी काहीच झालं नाही। 5 वर्ष मुख्यमंत्रीपदी राहिलेले फडणवीस गेल्या 2.5 वर्षांपासून उपमुख्यमंत्री आहेत। फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत याकरता त्यांच्या समर्थकांनी देव पाण्यात ठेवले आहेत। फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात बोलताना राऊतांनी वेगळाच दावा केलाय। फडणवीस हे अमित शहांच्या मनातले मुख्यमंत्री नसल्याचं संजय राऊत म्हणताय। दोन मुख्यमंत्री बरं का, एक फुल दोन डाऊटफुल बरं का, यांच्यामध्ये जो काय संघर्ष सुरू आहे तो अख्खा महाराष्ट्र बघतो। आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो, अमित शहा यांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत, कधीच नव्हते, हे सगळ्यांना माहिती आहे। संजय राऊतांनी हा जावई शोध कुठून लावला असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलाय। अमित शहा साहेबांच्या मनामध्ये काय आहे ह्याची चिंता करण्या अगोदर तुझा जो मालक मातोश्रीमध्ये बसतो त्याच्या मनात नेमकं मुख्यमंत्री म्हणजे म्हणून कोण आहे हे पहिलं समजून घे आणि विचार जरा त्याला। रश्मी ठाकरे आहेत की आदित्य ठाकरे आहे मुख्यमंत्री म्हणून, ह्याचं पहिलं उत्तर त्याला जाऊन विचार। गेल्या काही दिवसातली भाजपची राजकीय मांडणी पाहिली तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील का याची काही शाश्वती देता येत नाही। देवेंद्र फडणवीसांपासून मुख्यमंत्री पदाची खुर्ची आणखीन लांब लांब चालल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे राऊतांच्या दाव्यात काही अंशी सत्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। मीनाक्षी म्हात्रेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।